उद्याने जिथे मुलांचा हसरा आवाज ऐकू यायला हवा, तिथे आज फुटलेल्या बाटल्यांचा आवाज घुमतोय. जिथे वरिष्ठ नागरिकांनी शांती शोधायला हवी होती, तिथे आता भय आणि अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालंय. जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 73 मधील पूनमनगर आणि कोकणनगर परिसरातील दोन महत्वाची उद्यानं, शहीद हेमंत करकरे उद्यान आणि शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन उद्यान, ही दोन्ही उद्यानं आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. एकेकाळी नागरिकांसाठी विश्रांती आणि आनंदाचं ठिकाण असलेली ही उद्यानं आज भीती, घाण आणि निष्काळीपणाचं प्रतीक बनली आहेत. रेलिंग तुटलेली आहेत, पत्रे कोसळण्याच्या स्थितीत, संरक्षक भिंत पडलेली आणि 4 प्रवेशद्वारांपैकी 3 उघडी ठेवलेली. जणू काही असुरक्षिततेचं आमंत्रणच दिलंय. उद्यानात दिवसाढवळ्या दारूचं सेवन, चरस आणि गांजाचं सेवन सुरू आहे. संध्याकाळी नागरिकांऐवजी नशेखोरांची गर्दी दिसते. कधी काही पाणी उडवणारं कारंज आता कोरडं पडलंय. जागोजागी साचलेलं पाणी, कचऱ्याचं साम्राज्य, फुटलेल्या बाटल्या, सिगरेटचे खोके आणि भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, हे सगळं एकत्र मिळून उद्यानाला भयावह असं बनवलंय. मीटर रूम, पंप रूम, शौचालय सगळंच खराब अवस्थेत. ना स्वच्छता, ना पिण्याचं पाणी, ना सीसीटीव्ही सुरक्षा, या सर्व गंभीर समस्यांकडे महानगरपालिका आणि प्रशासन दुर्लक्ष करत असताना स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष सुशांत हरियान यांनी ही समस्या गांभीर्याने घेत MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केलंय. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक उद्यानांची पुन्हा नव्याने उभारणी व्हावी, यासाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मुळात प्रश्न असा आहे की शहीदांच्या नावाने उभारलेली उद्यानं आपल्या प्रशासनाच्या निष्काळजीपणानं अपमानित तर होत नाहीत ना, आणि जर हीच स्थिती कायम राहिली तर उद्यान या शब्दाचा अर्थच हरवून जाईल.